ऐश्वर्या, आज अचानक ही अस्मी येऊन काहीही बोलते आणि तिचं तू ऐकून वाटेल ते बोलते सावलीला. आई मला माफ करा, पण सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला माणसं कळत नसतील, पण त्यांच्यातला खरेपणा कळतो मला, आणि तोच खरेपणा मला सावलीच्या डोळ्यात दिसतो. आई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सावली कायम या घराचा आणि सारंगच्या भल्याचाच विचार करते. सारंगचं आयुष्य चांगलं होण्यासाठी तिने स्वतःचा जीव पण धोक्यात घातलाय. मी बघितलं आई. हो, आता या मुलीसाठी तू स्तुती सुमन उधळतेस. हेच काही दिवसांपूर्वी हिच्यासाठी बोलत होतीस, आठवत नाही का तुला? आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत. तोंड बंद ठेवायचं आता, बस. नाही, मला आता कोणाकडनं काहीच ऐकायचं नाही. हाय, या आत्ता या क्षणी एक व्यक्ती अशी आहे जिला सावली नीट माहिती आहे, भैरवीजी. मला त्यांच्या तोंडून ऐकायचंय ही मुलगी कशी आहे ते. भैरवीजी, प्लीज खरं सांगा. आमच्या घराण्याचा प्रश्न आहे. ऑफकोर्स सगळं काही स्पष्ट सांगायलाच हवंय. मी एक कलाकार आहे. कला क्षेत्रात अनेक वर्षांपासून वावरते आणि एक कलाकार हा कधीही तुझा भाव करत नसतो. मेहेंदळे कुटुंब जरी माझ्यासाठी कितीही महत्त्वाचं असलं तरी तितकंच भागवत कुटुंबही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे म्हणण्यापेक्षा मी गेले कित्येक वर्ष सावलीच्या कुटुंबाला ओळखते. अगदी साधी सरळ नाकाच्या सरळ रेषेत चालणारी, पांडुरंगावर निस्सीम भक्ती करणारी माणसं आहेत ही. असंच मला वाटत होतं आजपर्यंत. हो, सावली आणि सारंगच्या लग्नापर्यंत असंच वाटत होतं मला. लग्न झालं म्हणण्यापेक्षा जेव्हा सावलीने चक्क सारंगशी लग्न करण्या इतपत मजल गाठली ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे असं होऊच कसं शकतं, असा मी सुद्धा सतत वारंवार विचार करायला लागले. आणि मग खूप विचार केल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आणि ते म्हणजे परिस्थिती. परिस्थिती माणसाकडनं काहीही करून घेऊ शकते. तेच कदाचित सावलीने केलं असावं. ज्या सावलीला मी लहानाचं मोठं होताना बघितलंय ना, ती ही सावली नाही. ही माझी सावली नाही. तरी माझं हे मत माझं स्वतःचं मत आहे, वैयक्तिक. ते मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांसमोर मांडलंय, कारण मला मनापासून असं वाटतं की माझ्या एका मतामुळे सारंगचं किंवा माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, तिच्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये, म्हणून मी हे मत स्पष्टपणे तुम्हा सगळ्यांपुढे मांडलंय. शेवटी निर्णय काय घ्यायचा आहे तुम्हा मेहेंदळे कुटुंबियांवर सोपवते, कारण हा कम्प्लिटली तुमचा पर्सनल मॅटर आहे. तेव्हा मी यात फार इंटरफेअर करू इच्छित नाही, आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांची रजा घेते. चल तारा.
प्रत्येक वेळी गोष्टी आपल्याला दिसतात तशा नसतात. कधीतरी त्या खूप वेगळ्या पद्धतीत आपल्या समोर येतात. आज आता फक्त ही अस्मी काहीतरी बोलते किंवा भैरवीजी काहीतरी बोलल्या म्हणून ते सत्यच आहे असं नाहीये. म्हणूनच मी हात जोडून विनंती करते, प्लीज खऱ्या खोट्याची शहानिशा करा. हो, शहानिशा तर झालीच पाहिजे, पण त्याआधी मी भोगलेले कष्ट, मी सोसलेले हाल तेही बघा प्लीज. अहो, जिवंतपणे मरण यातना सहन केल्यात मी, तेही फक्त आणि फक्त सारंगसाठी, माझं त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठी. पण आता नाही, आता मी आणखी वाट नाही बघू शकत. काही करून मला माझं प्रेम मिळायलाच हवं. तिलोत्तमा मॅडम, तुम्हीच सांगा कसा न्याय करायचा आता. अस्मी, तू सुखरूप आहेस हे बघून बरं वाटलं. जे काय तुझ्यासोबत घडलं त्याची कल्पना नव्हती मला. पण मनापासून सांगतो, मला आता तुझ्यावर विश्वास नाहीये. जी व्यक्ती पैशांसाठी प्रेमाचं नाटक करू शकते, ती व्यक्ती पैशांसाठी काहीही करू शकते. सारंग, काय बोलतोयस तू? मला माफ कर. मला मान्य आहे, मी पैशासाठी हे सगळं केलं. माझ्यावर परिस्थितीच तशी होती, माझी फार अडचण होती म्हणून मी केलं. पण जेव्हापासून तुला भेटले ना, मी खरंच तुझ्या प्रेमात पडले. त्या जगन्नाथ मला टांबून ठेवलं होतं ना, तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझा विचार करत होते. मग त्यानंतर कशी बशी तिथून पळाले आणि सरळ इथे येऊन पोहोचले. मी एवढे कष्ट फक्त तुझ्यासाठी सहन केले. सार प्लीज. बास झाला हा खोटेपणाचा तमाशा. आम्ही आमच्या घरात पूजा घातली. या घरासाठी, सारंगच्या आयुष्यात शांती नांदावी म्हणून ही पूजा घातली आहे ना. आणि आत्ताच तुम्हा सगळ्यांचं हे सगळं चालू आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खोटेपणाला या घरात जागा नाही. आणि ही मुलगी खोटेपणाचा पुतळा आहे. अस्मी, आय एम सॉरी, पण मला तुझा खूप राग आला होता. तू जेव्हा माझ्या सारंगला सोडून गेलीस ना ऐन लग्नात, असा तुझ्यावरचा विश्वासच उडाला होता. तुला माहितीये माझ्या सारंगवर याचा काय परिणाम झाला? तो बिचारा वेडापिसा झाला होता. अनेक दिवस तो खात-पीत नव्हता, कुणाशी बोलत नव्हता, फक्त रडत होता. त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. पाणी सुद्धा जात नव्हतं त्याच्या पोटात. आणि याला कारणीभूत तू होतीस. नाही, नव्हता विश्वास तुझ्यावर. पण आत्ता तुझी ही अवस्था बघून मला कुठेतरी असं वाटतं की तू खरं बोलतेस. आणि कदाचित तुझं सारंगवरचं प्रेम सुद्धा खरं आहे. अस्मी, कारण जोपर्यंत तू माझ्या सारंगच्या आयुष्यात होतीस ना, तोपर्यंत माझा सारंग सुखात होता, आनंदात होता.
जेव्हापासून ही मुलगी या घरात आली आहे आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात फक्त आणि फक्त संकटच आली आहेत. आणि ते सुद्धा जीवघेणी संकट. नाही, ही मुलगी ना माझ्या घराला लागलेला एक शाप आहे आणि आज तो शाप मी पुसून काढणार आहे. पण ते सुकृत्य मी आत्ता करणार आहे. गेली आहे ती, विसरून जा तिला. शी वॉज जस्ट अ बॅड ड्रीम. सारंग, आपण फ्रेश स्टार्ट करूया ना. सारंग, काय झालंय? तू इतक्या लवकर विसरलास मला? आपल्यातले ते गोड क्षण विसरलास? आयुष्यात कधीच न सोडण्यासाठी धरलेला हा दोष, प्रॉमिसेस आठवतंय तुला? तू माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता, आठवतंय ना तुला सारंग? सारंग, बघणार आहे माझ्याकडे एकदा. सारंग, मला मान्य आहे गोष्टी बिघडल्या. आपण जसं ठरवतो तसं होत नसतं. आपल्या समोर अनेक प्रश्न उभे असतात आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. पण त्यावर एकच उत्तर असतं, काळ. सत्य बाहेर येण्यासाठी वाट बघावी लागते आणि काळाने उत्तर दिलंय. मी आले ना परत सारंग. अरे तू असाच उभा आहेस. मला घे ना तुझ्या जवळ सारंग. मी या क्षणाची खूप वाट बघितलीये. सारंग, काय झालंय? तू बदलला तर नाहीस ना? ज्या सारंगला मी ओळखत होते, ज्या सारंगचं माझ्यावर प्रेम होतं, तोच सारंग आहेस ना? तोच सारंग आहे मी. नाही, तू तो सारंग नाहीये. तो सारंग माझ्या बाजूने होता, माझा होता तो सारंग. आता तू कोणाच्या बाजूने आहेस? खऱ्याच्या. सत्याच्या बाजूने. सत्य काय आहे सारंग? सत्य खूप अवघड आहे, कठीण असतं. कित्येक परीक्षांमधून जावं लागतं. कोणी किती लपवण्याचा प्रयत्न केला ना,
कधी जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा खूप शुद्ध असतं. जोपर्यंत सत्य समोर नाही येणार तोपर्यंत सावली या घरातून कुठेही जाणार नाही. सावली या घरातच राहील. प्रेम या जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. माझं प्रेम खरं होतं, शुद्ध होतं, पूर्ण नाही होऊ शकलं. आज वेगळ्याच रूपात माझ्या समोर येऊन उभं राहिलं. निर्णय घ्यावा लागणार आहे मला, अवघड निर्णय. पण निर्णय घेताना फक्त स्वार्थाचा विचार नाही करणार मी. निर्णय घेताना माझं कर्तव्य पार पाडणार. आणि सावली माझं कर्तव्य आहे. सावलीवर अन्याय नाही होऊ देणार मी. चलात. सावली चलात. थांब सारंग. आई, हे नातं आपल्याला मान्य नसलं ना तरीही या घराशी आणि माझ्याशी एका नात्यात सावली बांधली गेली. या घरात राहण्याचा तिला हक्क आहे. पुन्हा पुन्हा मी नाही सांगणार, पण मेंदळे कुटुंबाने कुणाचा हक्क हिरावून घेतलेला नाही. आणि सावलीला पण तिचा हक्क मिळेल. चल सावली. पण हा हक्क तिने खोटेपणाने मिळवलाय, हे माहिती आहे ना तुला? ते अजून सिद्ध झालेलं नाही तिलोत्तमा. नाही बाबा, आपण एक काम करूया. आपण जगन्नाथजींना फोन लावूया. काय? खरं काय खोटं काय ना ते आपल्या समोरासमोर होईल. मला वाटतं नील म्हणतो ते बरोबर आहे. मी जगन्नाथजींना फोन लावतो. हा सारंग असा का वागतोय? किती बदललाय हा. आणि ह्या मुलीसाठी तो मला नाकारतोय. असं आहे तरी काय या मुलीमध्ये? आणि तिलोत्तमा मॅडमने आजपर्यंत या मुलीला घरात ठेवून घेतलीच कशी? मोठा प्रॉब्लेम झालाय असं. एक भानगड मिटवेपर्यंत दुसरी उभी. तर काय करायचं आहे? मी घरात कोणी घेतलं नाही तर पुढे काय? कुठे जाऊ मी?